एव्हरीवन, मी डॉक्टर अश्विनी सपकाळ, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन, सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इथे निवासी डॉक्टर आहे. कोविड-19 पॅन्डेमिक या विनाशकारी परिस्थितीमध्ये KEM हॉस्पिटलचा कम्युनिटी मेडिसिन विभाग हा एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जसे रुग्णांचा उपचार करणे हा महत्त्वाचा असतो, तसेच रोग प्रतिबंधात्मक उपाय करणे हे तेवढेच महत्त्वाचे असते. कम्युनिटी मेडिसिन विभागाचे निवासी डॉक्टर वेगवेगळ्या भागात काम करून कोविडच्या लढाईमध्ये आपला वाटा देत आहेत. याचे वर्णन मी काही शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न करते. डॉक्टर या नात्याने देते काही संदेश. संकटावर मात करणे हाच मोठा उद्देश. सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आपला जीव. डॉक्टर ही माणूसच आहे, त्याची पण करा कीव. वाटते तेवढे अवघडही नाही कोरोनाशी लढणं. सर्व नियम पाळा आणि काळजी घ्या संपूर्ण. सिम्पटम्स आढळले की पटकन दाखवणे आहे सर्वांचे काम. आपल्यामुळे बाकीच्यांना का द्यावा ताण. परिस्थितीचे गांभीर्य न ठेवता लोक अजूनही बाहेर पडी. हे वाढते प्रमाण थांबवताना डॉक्टरही कोरोनाला पडतोय बळी. तरीही स्वतःचा जीव बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी लढताय. देव बनून डॉक्टर्स महत्त्वाची भूमिका बजावताय. या युद्धात मोलाचा वाटा देऊन काम करताय सारी. ड्युटीसोबत माणुसकीचे ही भान असणारे KEM हॉस्पिटलचे कर्मचारी. कोरोनाचा शेवटचा उपाय म्हणून जेवढी गरजेची आहे वॅक्सिन, तेवढाच महत्त्वाचा रोल निभावत आहे डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन. या विभागाचे निवासी डॉक्टर्स वेगवेगळ्या भागात करताय काम. कोविडच्या या लढाईमध्ये करताय जीवाचे रान. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत देऊ सगळे लढा. कर्तव्य असे निभावू की पुस्तकात वाचला जाईल धडा. कोरोनापासून डॉक्टर्स करतीलच सर्वांचे रक्षण. पण ही वेळ येऊच नये एवढी काळजी घेण्याइतके तुम्ही पण आहातच सक्षम. रोगाचे उपचार करणे आमचे सतत आहे चालू. पण रोग प्रतिबंधात्मक उपाय करणे तुम्ही नका टाळू. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही देऊच तुमची साथ. तुम्ही तेवढीच दिली तर कोरोनाचा लवकरच होईल नायनाट. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा. किनारा तुला पामराला पळवुनी लावू कोविडला. मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया. वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया. बीमार है जो किस धर्म का है हमसे न कभी ये भेद हुआ. सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ. तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा. लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी. लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी. संकल्प बोल के हम तो निकल पड़े. हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव. गगन कहे विजयी भव. अग लपट लपट का तार बने और अग्नि सितार बने.
रोशनी है, छटपटा रही रोशनी। गगन कहे विजयी भव, संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव। गगन कहे विजय भव, ओ विजयी भव। गुजरे ऐसी हर रात रात हो, ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं। कुछ ऐसा करके दिखा, खुद खुश हो जाए खुदा। आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। मी डॉक्टर गजानन मेल्हाळ, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल. नमस्कार. कोरोना विषाणू आजाराची व्याप्ती आणि त्याचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांनाच माहीत झालेलं आहे. या आजाराची प्रथम जेव्हा चाहूल आम्हाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागली, अगदी तेव्हापासूनच आमचे अधिष्ठाता डॉक्टर देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम जर या लढाईमध्ये कोणी उतरलं असेल, कोरोना प्रतिबंधाच्या लढाईमध्ये कोणी उतरलं असेल, तर ते माझ्या डिपार्टमेंटचे स्टाफ होते, माझ्या डिपार्टमेंटचे निवासी वैद्यकीय अधिकारी होते. आणि अगदी त्या दिवसापासून आमच्या डिपार्टमेंटने प्रतिबंधासाठी आणि कोरोना विषाणूचा आजार रोखण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतात त्यासाठी कंबर कसलेली आहे. आम्ही एकंदर या रोगाच्या प्रतिबंधासाठी जे जे काही प्रयत्न केलेले आहेत ते अगदी थोडक्यात जरी सांगायचे झाले तरी एकदम सुरुवातीला प्रथम जेव्हा इव्हन आपल्या मुंबईमध्ये एकही केस नव्हती त्यावेळेला सुद्धा आपले जे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत तिथे येणारे जे लोक होते, पॅसेंजर्स होते, त्यांच्या स्क्रीनिंग पासून आम्ही सुरुवात केलेली. आमची 15 ते 20 डॉक्टरांची टीम दररोज तिथे रोटेशन मध्ये जाऊन स्क्रीन करत होती. 50-60 हजार लोकांच्या संख्येमध्ये तिथे स्क्रीनिंग करण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही सलग 24 तास OPD KEM कॅम्पसमध्ये फक्त असे जे संशयित रुग्ण आहेत त्यांना शोधण्यासाठी आम्ही चालू केले. त्या व्यतिरिक्त कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्याची आज ओळख फक्त कोरोनासाठी आहे. त्या ठिकाणी आमचे डॉक्टर नियमित नेमणूक केले जातात. तिथल्या पेशंटची काळजी घेण्यासाठी त्यांना उपयोग होतो. 7 हिल्स हॉस्पिटल जे सुरुवातीला क्वारंटाईन फॅसिलिटी म्हणून माहीत होतं आणि आता जे स्वतंत्र कोरोनासाठीच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही एका रोटेशनने त्या डॉक्टर्स लोकांना आमच्या पाठवत आहोत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक फास्ट ट्रॅकिंग म्हणजे KEM हॉस्पिटलमध्ये जे सगळे रुग्ण येतात त्याच्यात संशयित वाटतील असे कोण आहेत त्यांना ओळखणे आणि त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलच्या सेवा उपलब्ध करून देणे जेणेकरून ते इतरांच्या पार्श्व संपर्कात येणार नाही याची देखील काळजी अगदी पहिल्या दिवसापासून केली आहे. ही सगळी कामं करत असताना हॉस्पिटलच्या काही स्टाफ लोकांना सुद्धा ही सगळी कामं करत असताना हॉस्पिटलच्या काही स्टाफ लोकांना सुद्धा आजाराची लागण होण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्यांचं सर्वेक्षण करणे, असे कोणी जर बाधित झालेले असतील तर त्यांच्या ऍडमिशनची, आयसोलेशनची आणि
त्यांच्या संपर्कात येणाऱ्या बाकीच्यांना क्वारंटाईन ॲडवाईस देण्याचं काम देखील याच डिपार्टमेंटने सांभाळलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ 1500 लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये निवासी वैद्यकीय ऑफिसर आहे, काही फॅकल्टी मेंबर्स आहेत, नर्सिस आहेत, इव्हन चतुर्थ श्रेणी कामगार जे आहेत ते डे टू डे सर्व्हिसेस रुग्णाला देताना त्यांनी काही कशा पद्धतीने काळजी घ्यावी आणि स्वतःचं संरक्षण अधिक इतरांचं संरक्षण त्यांनी सांभाळावं याच्यासाठी नियमितपणे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे स्वतंत्र आहे त्यांनी त्यांची उपाययोजना म्हणून त्यांनी ज्या हेल्पलाईन सर्व्हिसेस सुरू केलेल्या आहेत त्या ठिकाणी देखील आमच्या डॉक्टरांचे एक पथक गेले 1.5 महिने नियमितपणे जाऊन हेल्पलाईन मॅनेजमेंट करण्याचं काम करतात. आता ह्या अशा पद्धतीच्या अनेक बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आणखी काही छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या डिपार्टमेंटने पहिल्यापासून सुरुवात केलेली आहे आणि अगदी अविरतपणे त्या आजपर्यंत चालू आहे. ही सगळी कामं करताना आम्हाला इतर डिपार्टमेंट्सची देखील काही मदत घ्यावी लागते आणि ज्यांनी आम्हाला अशी मदत केलेली आहे त्यांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो. ही सगळी जी जबाबदारी आहे मला सांगायला आवडेल की ही सगळी जबाबदारी या विभागाची जी नियमित कामं आहेत ती तशीच्या तशी होऊन अतिरिक्त या स्वरूपात काढण्यात येतात. आम्ही आमचं कोणतंही काम त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. माझे सगळे सहकारी अध्यापक वर्ग आणि विशेषतः आमचे जे निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत ज्यांनी प्रत्यक्ष लढाईवर योद्ध्याची भूमिका पार पाडलेली आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. प्रयत्न आमचे असेच कायमस्वरूपी चालू राहतील. कोरोना व्हायरस नक्कीच या आजारावर आम्ही नक्कीच विजयी मिळवू असं आम्हाला आशा आहे. आणि आमच्या निवासी डॉक्टरांची जी एक टीम आहे त्यांनी अशा पद्धतीच्या व्हिडिओ माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी जो इनिशिएटिव्ह केलेला आहे त्यांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन. नमस्कार. थँक्यू. कोरोना विरुद्धच्या युद्धात आपण अगदी पहिल्या दिवसापासून सर्वजण पूर्ण शक्तीनिशी उतरलेलो आहोत. निश्चितपणे आपण कोरोनाला हरवूया. कोरोनाशी लढायचं तर कोरोनाला जाणून घेणं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांचं प्रशिक्षण करतो आहोत. आजच्या तारखेपर्यंत आपण 1100हून अधिक कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका अशा सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आपला प्रशिक्षण कार्यक्रम अजूनही चालू आहे. आपले सर्व सहकारी, सर्व डॉक्टर्स, विशेषतः निवासी डॉक्टर्स हे वस्तीमध्ये जात आहेत आणि तिथे जिथे काही रुग्ण आहेत त्यांच्या सहकार्य करतो. कोरोना विरुद्धच्या या युद्धात आपण अगदी पहिल्या दिवसापासून सर्व शक्तीनिशी उतरलेलो आहोत. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मला यासाठी खूप खूप अभिमान वाटतो. कोरोना विरुद्ध लढायचं तर कोरोनाला जाणणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी अत्यावश्यक आहेत ते म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम. आजपर्यंत आपण 1100हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षित केलं आहे. त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, परिचारिका आहेत, आपले सहकारी कर्मचारी आहेत आणि हे प्रशिक्षण कार्यक्रम अजूनही चालू आहे. आपले निवासी वैद्यकीय अधिकारी हे कस्तुरबामध्ये, 7 हिल्समध्ये आपले 24 तास चालणारी जी क्लिनिक्स आहेत ताप आणि खोकला याच्या रुग्णासाठी केलेली त्यामध्ये सतत कार्यरत आहेत आणि वस्तीमध्ये जिथेही आपल्याला कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्याकरताही आपण जात आहोत. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपण कोरोनाला निश्चितपणे हरवू शकू. Hello. I have always felt as a medical teacher very proud of my students. Due to COVID pandemic, a lot of work is being given by the department to the students, like OPD work. There is isolation wards. There are community work which is given to them, and they all go on giving education. All this they do, but they have thought beyond all this. This time I have felt. There are in hospital there are patients who are admitted. There are relatives of those patients. Usually the patients' relatives eat outside on the tapri, chai pav, vada pav, and just stay there for weeks together.
students have known now that because of lockdown there is no tapri. So they contacted social organizations and made arrangements for patients' relatives' tiffin boxes. And that they didn't only stop making arrangement but saw to it that they are distributed with all social distancing norms and wearing masks and all that. While doing so, RMOs have even given health education about the importance of social distancing and masking. I have felt proud beyond words for my students, and this shows their sensitivity towards human beings. Thank you. We are all aware that on 31st December 2020, WHO China countrywide had identified some pneumonia cases occurring of unknown etiology. January 7th, they identified as a COVID virus. WHO named it as COVID-19. Since then, from China, many diseases have been transmitted all over the world. 200 countries have been affected. Out of 160 countries, however, community transmission has been going on. In India, from 2nd April onwards, there are many cases occurring in India, all over India. Since then, KM Hospital, GS Medical College, community medicine is involved in many activities in prevention of diseases in the community. They have worked, the professors, associate professors, lecturers, resident interning are working day and night for the control of pandemic. They are working in the airports, they are working in the 7 Hills, they are working in Kasturba Hospital, they are working in the disaster control room committee, they are in IDSP. They are monitoring the cases of COVID cases, ward-wise in the how many cases, contact tracing is done, suspected cases are identified, isolation of the patients cases have been done, quarantine of the cases, spraying is carried out all over KEM wherever positive cases is there, implementation of social distancing. In India, the studies, research done going on, day-to-day monitoring of COVID cases is happening in KEM. This Google Monitor surveillance is going on, SARI surveillance is going on. This is all the efforts taken by our professors, our associate professors, lecturers, and I wish all of them to help them in control this pandemic. Thank you very much. डेली डे HCQ डिस्ट्रीब्युशन आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून चालू आहे. तर आपल्याकडे ऍक्च्युली अराउंड 5,000 लोक आहेत एम्प्लॉय. त्यांना सगळ्यांना सुरुवातीला 10 टॅबलेट्स 200 mg मध्ये फर्स्ट लोडिंग डोस जे 400 BD आहे तो, आणि नंतरचे 3 आठवडे 400 मिलीग्रॅम ओडी असे दिले डोस, आणि त्याच्यानंतर उरलेल्या 4 आठवड्याच्या आपण देतो. तर आतापर्यंत अराउंड नियरली 5,200 लोकांना देऊन झाले. तर ते हे 200 एक्स्ट्रा जे आहेत ते G-Southच्या कामगारांना, काही आपले GTB हॉस्पिटल आहेत त्यांच्या कामगारांना असे म्हणून ते एक्स्ट्रा झाले. असे डिस्ट्रीब्युशन करत करत नियरली 35-40,000 टॅबलेट्स हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या आपण डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत. 27-28 तारखेला अजून ते चालूच आहे. तर तसे लोकांना कळत आहे, तसे काही नवीन लोक पण येतात, फॉलोअप पण चाललंय बरोबर. होपफुली दॅट प्रोटेक्ट्स एव्हरीबडी. बस. मी डॉक्टर मृदुला सोलंकी, अतिरिक्त प्राध्यापक जन औषध वैद्यकशास्त्र विभाग KM रुग्णालयात कार्यरत आहे. आज आपण कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या वैद्यकीय संकटाला सामोरी जात आहोत. सर्वजणांच्या एकजूट मदतीने आपण ह्या संकटावर नक्कीच मात करू शकतो. सर्व डॉक्टर, इंटर्न्स, टेक्निशियन्स, नर्सेस,
शासकीय अधिकारी, सर्वंट्स, वॉर्ड बॉईज सर्व मनापासून ह्या संकटाला तोंड देत आहेत. ह्या लढाईत आपल्याला जर रुग्ण, त्यांचे नातेवाईक व सर्वसाधारण सामान्य माणसांनी जर मदत केली तर ही खूप मोलाची ठरेल. त्यांनी जर छोटे छोटे रोगप्रतिबंधक जर उपाय पाळले, जसे की कधी घराबाहेर न निघणे व कुठेही गर्दी न करणे, जर कधी कोणाच्या संपर्क येणे अनिवार्य असेल तर 1 मीटरच्या अंतरावर उभं राहणे, तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ साबणाने वारंवार धुणे, सर्दी खोकला ताप जर असेल तर डॉक्टरी सल्ला घेणे व अशा वेळेस दुसऱ्यांच्या संपर्कात न येणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या तर आपण नक्कीच कोरोना व्हायरसला मात देऊ शकतो. तसेच आपण जर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवली तर त्याच्यासाठी जर आपण पौष्टिक आहार घेतला, नियमित व्यायाम केला तर आपण कोरोना व्हायरसला खूप तडा देऊ शकतो. तसेच आपलं मानसिक मनोबल हे साबूत ठेवणे खूप गरजेचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपण कोरोनावर मात करू शकतो. धन्यवाद. Good morning, friends. I am Dr. Swati Deshpande, Associate Professor, Department of Community Medicine, State GS Medical College and KM Hospital, Mumbai. As you all know, we are bravely fighting the war against corona pandemic for more than 2 months. Mumbai is the worst hit and is going through tough times now. Still, our heroes, the doctors, the policemen, the healthcare workers, and all those in the essential services are giving the best of their potential, and so we have to support them. We have to help them. They are, in spite of being risk, they are working as frontline warriors. So now it is in our hands, that is the common people, to prevent the third stage of the community transmission, because we haven't yet received a vaccine or any proper cure for this virus. For this, all you have to do is strictly obey the preventive measures. That is, first and foremost is avoid unnecessary going out of the house. Second, if going out of the house is essential, maintain social distancing and proper wearing of a mask, which is mandatory. Third is the hand hygiene. That is washing, not only washing but disinfecting your hands with soap or sanitizer for 20 seconds, and this has to be done frequently, at least 7 to 8 hours in a day. Boosting your immunity with nutritious diet, because good immunity will prevent you from the symptoms of this deadly virus. As we have seen, most of the cases are asymptomatic carriers in our city. The last but not the least is the mental health, which is also equally important. Seek proper mental health counseling and guidance. So let's see this take-home message from this virus, what it has taught us. This virus is nCoV-19, which means novel coronavirus December 2019. Though this was discovered in China in 2019, it has made its entry in the world in 2020. But the answer to this virus is itself in this 2020, that is 20 seconds of hand washing, 2 meters distance and 0 excuses, which are the preventive strategies. So friends, stay home, stay safe. Thank you. The whole world is united
single-handedly fighting against the coronavirus pandemic, and we all will surely win this war if we follow sincerely the 3 preventive measures. First is hand hygiene, second is social distancing, third is facial hygiene. We all have our own immunity, but we can increase our immunity by consuming vitamin C rich fruits like orange, amla, and including 1 lemon per day in our daily diet. If we follow the above 3 measures sincerely, we all surely will protect ourselves and our whole society at large. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर पवन साबळे. कोरोनाविषयी आपण कोरोनाचं पॅन्डेमिक चाललेलं आहे. या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांनी काळजी घ्या. एका विषयावर मला बोलायचं आहे, तो विषय म्हणजे आहार किंवा न्यूट्रिशन हे कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रभावी असे एक वेपन आहे, असे एक टूल आहे. तर याच्यामध्ये आहार घेताना सर्व लोकांनी आहारामध्ये मोड आलेली कडधान्य असतील, फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल असतील, फ्रेश व्हेजिटेबल असतील, भाज्या असतील, दूध असेल, अंडी असेल, तर याचा जास्तीत जास्त समावेश करायचा आणि सर्वांनी हा आहार घ्यायचा आहे. आहार घेण्यासाठी भरपूर वेळ आहे लॉकडाऊनमुळे, तर सकस आहार घ्यायचा आहे लोकांनी आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची. आता नॉर्मली असं दिसतंय की आहाराची काळजी ही नागरिकांनी घ्यायची आहे. नागरिकांची काळजी जी आहे, लोकांची काळजी, आरोग्याची काळजी हे डॉक्टर घेतात. पण डॉक्टरांची काळजी कोणी घ्यायची? याचं उत्तर असते की डॉक्टरांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची. म्हणजे बरेचसे डॉक्टर जे आहेत ते आहाराविषयी कदाचित कामाचं स्वरूप असं असतं, कामाचं शेड्यूल असं असतं की त्यांना स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. परंतु मला हेच सांगायचंय की डॉक्टरांनीही त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी. त्यांनी जो वेळोवेळी आहार घ्यावा, सकस आहार घ्या आणि स्वस्थ राहा. त्यामुळे सगळ्यांना मला सांगायचंय की आहाराकडे दुर्लक्ष करू नका. चांगला आहार असेल तर तुमची श्वसन मार्गाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती सगळ्यात महत्वाची असते कोरोनामध्ये. श्वसन मार्गाला जे इन्फेक्शन होतं, श्वसन मार्ग बाधित होतो आणि श्वसन मार्ग बाधित न होण्यासाठी त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवायची गरज असते. तर ती वाढवण्यासाठी आहार फार महत्वाचा असतो. आणि हा आहार, आता आणखी एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर दूध, मी सांगितलं तुम्हाला, गरम दूध सुंठ टाकलेलं असेल किंवा सूप असेल, गरमागरम सूप, तर हे घेतल्यामुळे श्वसन मार्गाला फायदा होतो. आणि प्रतिकार क्षमतेविषयी मी बोललो की ही जी श्वसन मार्गाची तर ती वाढणे गरजेचं, त्यासाठी हे अतिशय मोलाचे आहे, उपयोगाचे आहे. त्यामुळे या आहाराचा समावेश करावा. प्रोटीन विषयी मी बोललो की त्याच्यामध्ये प्रोटीन प्रथिनं जास्त आहे. दूध असतील, अंडे असतील, तर ते आणखी स्प्राउट्स असतील, मोड आलेली कडधान्य, तर तेही सगळ्यांनी हे करावे. तर सर्व नागरिकांनी आहाराची काळजी घ्या आणि स्वतःला कोरोनापासून दूर ठेवा. डॉक्टरांनी विशेषतः स्वतःच्या आहाराची काळजी नक्की घ्या. वेळेवर आहार घ्या, सकस आहार घ्या आणि स्वस्थ राहा आणि कोरोनामुक्त राहा. नमस्ते, मी प्रताप जाधव, सहाय्यक प्राध्यापक सांख्यिकी, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन. या कोविड-19 विरोधातील लढ्यात सहभागी असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, टेक्निशियन्स, सर्वप्रथम यांचे मी आभार मानतो. या कठीण दिवसात सर्वांनी संयम आणि धैर्याने या संकटाशी मुकाबला केला पाहिजे. पुढील काळात कोविड-19च्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन आणि काळजी घेऊन ह्या केसेस आटोक्यात आणण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करावेत. धन्यवाद. Hi, good morning. Myself Dr. Sandeep Mishra. I am Assistant Professor at Department of Community Medicine, St. GS Medical College, KEM Hospital. Since you know, we are facing the pandemic of COVID-19 and our department is working so hard with the help of faculties, RMOs and interns under the leadership of Dr. G.D. Lal and Dr. Rudra Hadai. I want to share some simple steps which can prevent the infection of COVID-19 amongst the common population. Basically, you are supposed to wash your hands with the use of soap and water at least for 20 seconds. If water is not available,
Use sanitizer, which contains 60% of alcohol. Use face mask whenever you are going for outside. Make a follow-up of social distancing norms. At least 3 feet distance for any person. Mainly try to avoid the panic. Don't do self-medication. Do follow up of your regular treatment of hypertension and diabetes. If you are getting any kind of symptoms related with the COVID-19, kindly get the help of helpline or visit the government institute for your treatment. Don't self-medicate. Thank you. Hello everyone. I'm Dr. Deepika Nandanwar, Assistant Professor, Department of Community Medicine, St. GS Medical College, KEM Hospital. Today, we all are facing a global pandemic of COVID-19 caused due to coronavirus. We all are witnessing day to day how it is affecting our health and the entire world. Here, I would like to appreciate the efforts of all those who are involved in the patient healthcare services, be it our soldiers in white coat, like our interns, the residents, the nurses, all the doctors, the paramedical staff, and not just that, the class 4 staff as well. Here, I would like to bring to your notice the importance of IDSP reporting and contact tracing. These are the residents who are working on a backstage but with a very important role because they are generating that data and they are facilitating the reporting of such cases and death summaries that will help us to deal with COVID in future. I would like to also tell everyone that they need to really work upon the mental and the physical health as it is most affected in such pandemics. At the end, I would again like to appreciate all those who are working day and night to fight against COVID. Thank you. तर मी डॉक्टर अलका कावरे. मी आता होम क्वारंटाईन या विषयावर थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणा सभासदाला होम क्वारंटाईनचा सल्ला दिला असेल तर तुम्ही पुढील गोष्टींचे पालन करावे. होम क्वारंटाईन व्यक्तीला घरात वेगळ्या हवेशीर रूममध्ये जिथे टॉयलेट सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी ठेवावे. पण जर ते शक्य नसेल तर घरातील इतर व्यक्तींसोबत किमान 1 मीटरचा डिस्टन्स तुम्ही पाळावा. घरात जर लहान मुलं, गरोदर माता, वयोवृद्ध व्यक्ती किंवा कोणाला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा हृदयाचे विकार असतील तर अशा व्यक्तींपासून तुम्ही दूर राहावं. घरातील तुमच्या हालचालींना तुम्ही आळा घालावा आणि कोणत्याही परिस्थितीत सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमास तुम्ही उपस्थित राहू नये. त्यासोबतच तुम्ही वारंवार तुमचे हात साबण व पाण्याने किमान 20 सेकंड स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटायझरने सॅनिटाईज करून घ्यावे. तुम्ही वापरत असलेल्या वस्तू जसं की पिण्याचा ग्लास, जेवणाची भांडी, टॉवेल घरातील इतर व्यक्तींसोबत तुम्ही शेअर करू नये. पूर्ण वेळ तुम्ही मास्क घालून राहावं आणि जर तुम्हाला ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेच तुम्ही तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रास भेट द्यावी. यासोबतच घरातील व्यक्तींनी घ्यावी याची काळजी. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने अशा व्यक्तीची काळजी घ्यावी. तो राहत असलेल्या ठिकाणाची 1% सोडियम हायपोक्लोराईड सॉल्युशनने स्वच्छता करावी. तो वापरत असलेल्या कपड्यांना डिटर्जंटनं वेगळं धुवावं आणि तो यूज करत असलेल्या टॉयलेटला फिनाईल किंवा ब्लिचिंग सॉल्युशनने धुवून काढावे. सर्वांना एक विनंती, जर कोणा व्यक्तीला होम क्वारंटाईन केलं असेल आणि ती व्यक्ती तुमच्या शेजारी, तुमच्या सोसायटी किंवा तुमच्या परिसरात राहत असेल तर अशा व्यक्तीला किंवा कुटुंबाला पाळीत टाकल्यासारखी वागणूक देऊ नये. या सगळ्यांना तुमच्या फक्त चांगल्या वागणुकीची गरज आहे. Buddy, I'm Dr. Anuradha. I hope you're all taking care of yourselves in these tough times. Yes, the times are tough. But you know what? It's tougher for the people who are working at the front line. The doctors, the nurses, the healthcare workers, the policemen, the sanitary workers, the safai karmacharis. It's tough for us. But you can help us and not make it tougher for us by discriminating against us, by slamming the doors when the frontline workers walk through their buildings, by puncturing their tires so that they cannot go to work, or by threatening our family members to evacuate the buildings. Please don't discriminate against us. This makes it tougher for us. We all appreciate the thali bajao, the diya jalao, phool barsao, but what we would really appreciate is if we are not discriminated and we can live
with dignity in our own buildings and societies. So please help us to serve you better. Hello everyone, I am Dr. Bhanupriya Pandey, Assistant Professor in KM Hospital. My message for everyone is be humble in this time of pandemic, care for the weak and the sick ones, follow social distancing and personal hygiene everywhere, show respect to our healthcare provider, and remember, even the word smiles contain a mile between two S. So follow social distancing and believe in better and brighter tomorrow. Thank you. नमस्कार, मैं डॉक्टर निहारिका पंत आप सबसे यही कहना चाहती हूँ कि इस कोविड की कठिन घड़ी में हम सबको एकजुट होकर एक साथ मिलकर इस बीमारी से लड़ना है। हम डॉक्टर्स तो अपना कर्तव्य पूरा कर ही रहे हैं, पर आपको भी अपने कर्तव्य का पालन करना है। घर पर रहिए, सुरक्षित रहिए, मास्क पहनिए, अपना हाथ बार बार धोइए और एक दूसरे से कम 1 मीटर की दूरी बनाए रखिए। ये आपको जानना बहुत ज़रूरी है कि इस समय कोई भी व्यक्ति कोविड पॉजिटिव हो सकता है, इसीलिए खुद भी सुरक्षित रहिए और ऐसा कर कर दूसरों को भी सुरक्षित रखिए। आशा करती हूँ आप इन सब चीज़ों का पालन करेंगे और हमें आप सभी को बेहतर सुविधा उपलब्ध कराने में मदद करेंगे। धन्यवाद। Hello friends, I am Dr. Varsha, Assistant Professor, Department of Community Medicine, KM Hospital. So right now we're surrounded by the pandemic of COVID-19, and for most of us it is a lifetime experience. So let's every morning wake up with a determination to follow 3 checklists. Number 1, follow social distancing. Number 2, follow hand hygiene. Number 3, follow cough etiquette. And every night go to the bed with the satisfaction that we have followed the above checklist. Remember, COVID-19 should not impact our mental health. We should stay positive. Remember, sometimes we have to face the worst days of our life to get the best days of our life which is stored in the future. So with this, let's combat the fight against COVID-19 together. All the best. My name is Dr. Rudman. I'm Assistant Professor in KM Hospital, Mumbai. So we are in the middle of a crisis situation called COVID-19, which is a pandemic, as we all know. So, so far, we don't need to be aggressive about the disease. You need to isolate yourself from any person who is symptomatic. So you can protect yourself from the disease by, isolating yourself, keeping social distances, maintaining hygiene, hand hygiene, cough hygiene, wearing masks for a long time. Even though the disease may pass, but the situation may remain with us for a long time. So you need to improve your hygiene skills and improve your cough and sneeze etiquettes. So we are doing contact tracing of the positive patients or healthcare workers in KM right now. So the purpose of contact tracing is to isolate a risk case at the earliest so that you can prevent the spread of the disease. That is the purpose of contact tracing. So we divide the active case into active contacts into high risk and low risk based on their exposure